मराठा आरक्षणाबाबत सरकारनं अधिसूचना काढली। मनोज जरांगेंसह तमाम आंदोलकांनी गुलाल उधळत विजय साजरा केला। या अधिसूचनेमध्ये केलेल्या उल्लेखाप्रमाणे 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत सरकारने दिली आहे। मात्र मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली आहे आणि 10 फेब्रुवारीपासून आंदोलनाचा एल्गार केलाय। बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। म्हणून आजच आपण 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे। यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्यावरूनच घोषणा करतोय। पण जो काल सगळ्या सोयऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित अधिसूचना काढली, त्याची तातडीने अंमलबजावणी करायला आपण पाहिजे। केंद्रापर्यंत जाईल म्हणजे काय, मराठ्यांची गरज नाही तुम्हाला, एकाच ऐकून तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं। जरांगे पाटलांनी किल्ले रायगडावर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करत ते नतमस्तक झाले। कागदावरचं आरक्षण प्रत्यक्षात मिळेपर्यंत लढण्याचा निर्धार शिवरायांच्या साक्षीने त्यांनी केलाय। सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचं त्यांनी सरकारला ठणकावून सांगितलं। अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांनी 10 फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला। विशेष करून माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब आणि सरकारला, राज्य मंत्रिमंडळाला माझी विनंती की आपण जो काल सगळ्या सोयऱ्यांचा परवा अध्यादेश राजपत्रित अधिसूचना काढली, त्याची तातडीने अंमलबजावणी करायला आपण पाहिजे। कारण प्रमाणपत्र वाटप सुरू व्हायला पाहिजे, ते झाले नाही। जरी आपण हरकती मागितल्या असल्या तरी हरकतीपर्यंत त्याला तुम्ही अंमलबजावणीचा तातडीचा दर्जा देणं आवश्यक आहे। आजच आपण 10 फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे की तुम्ही उद्यापासून अंमलबजावणी करा, नसता त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि तो कायदा मराठा समाजासाठी कायम स्वरूपीचा असावा। यासाठी आमरण उपोषणाची आज आपण रायगडाच्या पायथ्यावरूनच घोषणा करतोय। शपथपत्राच्या आधारे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा जरांगे पाटील करतायत। मात्र यामुळे ओबीसी समाजात संतापाची लाट आहे। आरक्षणाबाबत काढलेल्या अधिसूचनेची पुण्यात ओबीसींकडून होळी करण्यात आली। दुसरीकडे सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले। मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी सलग 2 दिवस बैठकांचं सत्र पार पडलं। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही विविध ओबीसी संघटनांसोबत बैठक घेत चर्चा केली। त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करत हे सरसकट आरक्षण नाही असं म्हटलंय। दगाफटका झाल्यास पुन्हा एकदा मुंबईत घुसू असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। प्रायमा फेसी आमचं मत अगदी स्पष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांचे मत आहे की आता जो काही घेतलेला निर्णय आहे तो कुठलाही सरसकट घेतलेला निर्णय नाहीये। ज्यांच्या एंट्रीज आहेत त्यांना सरळतेने कसं मिळेल सर्टिफिकेट, एवढाच हा निर्णय आहे। आमची सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आहे, त्याचप्रमाणे आम्हाला पाहिजे, तिच्यात काय बदल नाही पाहिजे। आम्हाला इथं जीव द्यायची तयारी ठेवावं लागते तेव्हा मिळते। आणि मराठ्यांना सांगतो जे व्हायचं असेल ते व्हावं द्या, काळजी करू नका, तुम्ही एकजूट राहा। हे कसे आरक्षण देत नाही ते मी बघतो, पुन्हा एकदा आंदोलन उभा करील। आणि नुसता दगा फटका हो द्या, बघा मुंबईत घुसतो का नाही। फडणवीस साहेबावर 100% तेही मराठ्यांच्याच बाजूने बोलतील। आणि शिंदे साहेबांना सुद्धा त्याच दिवशी सांगितलेलं आम्ही की ह्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, नसता पुन्हा एकदा मुंबईत घुसन। मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये आहे तोपर्यंत काहीही झालं तरी आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। उद्या जर अशी वेळ आली की आम्हाला ओबीसीला संरक्षण देता येत नाही, मी स्वतः जाऊन माझ्या वरिष्ठांशी बोलेन। पण काही झालं तरी ओबीसींना या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, ही भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका आहे। एकीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत जाऊ, म्हणजे तुमच्यातच 2 भूमिका असल्याची भूमिका आम्हाला सरळ दिसती। तुम्ही एकीकडूनच सगळ्यांनी मिळून सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढायचा आणि दुसरीकडून म्हणायचं आम्ही केंद्रापर्यंत सुद्धा जाऊ। एकीकडून ओबीसीला असं बोलायचं आणि दुसरीकडून असं बोलायचं। राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेविरोधात ओबीसी नेते कोर्टाचं दार ठोठवणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर ओबीसींकडून लाखोंच्या संख्येनं हरकती मागवल्या जात आहेत। मात्र अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मंडल आयोगाला चॅलेंज करणार असा इशारा जरांगे पाटलांनी ओबीसी नेत्यांना दिलाय। अध्यादेश या कसला अध्यादेश? हा अध्यादेश नाही, हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे। तो मसुदा 16 तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी, बरोबर आहे की चूक आहे, जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल, ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार। त्याच्यानंतर मग शासन ठरवतं, ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल। तोपर्यंत आमचा अभ्यास सुरू राहील। आमच्या हक्काच्या नोंदी आहेत। ओबीसी आरक्षणात आमचं हक्काचं आरक्षण, तुम्ही आम्हाला विरोध करता। मग आता तुम्ही याच्यात बी आम्ही आता सगळ्या स्वारीचं लढून रक्त जाळून कोटी पोरानं ते आता कायदा आणलाय। एवढी लढाई मोठी झाली
हे लहान कायदा नाहीये. आता तुम्ही म्हणणार आम्ही कोर्टात जाणार नामकं करणार, तर म्हणजे पुन्हा तुम्ही एकदा आमच्या मराठ्यांच्या पोराच्या अन्नात विष घालणार, तर मग तुमचाही कमिशन स्वीकारलेला नाही, मग आमचाही नाविलाजी, मग आम्हालाही त्याला चॅलेंज करावं लागणार आहे. मग ह्या एकट्या छगन भुजबळसाठी सगळ्या ओबीसीचं वाटोळ व्हायला लागलं. ओबीसी बांधवांना लक्षात येत नाही. मनोज जरांगे यांचं उपोषण आंदोलन संपवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. कुणबी प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारनं अधिसूचना काढत यात सगळे सोयरे शब्द नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय. ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांनी दिलेल्या शपथपत्राच्या आधारे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं यावर जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र यावरून मराठ्यांसह ओबीसी समाजात संभ्रमाचं वातावरण आहे. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. म्हणजे पुन्हा एकदा सगळे सोयरे शब्दाभोवती गुंता वाढणार हे नक्की. सचिन जिरे आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.